नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात. नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगरमधील शाळेतील मैदानात पाणी साचलंय. शाळा सुरू असून मैदानात पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. परिसरात रस्त्याचं काम सुरू असल्यानं पाणी साचल्याची शक्यता आहे. सकाळपासून नागपूरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून त्यामुळे सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असल्याने दुपारी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. प्रशासनाच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा आहे. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? ज्ञानेश्वर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगरमधील शाळेतील मैदानात पाणी साचलेलं आहे. शाळा सुरू असून मैदानात पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांचे हाल झालेत. आपल्यासोबत पुन्हा आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय नागपूरमध्ये जोरदार पाऊस आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाण्यापासून त्रास होतोय. काय अधिकची माहिती? अगदीच आपण पाहायला गेलं तर या मोसमातील पहिलाच नागपूर शहरामध्ये हा दमदार पाऊस म्हणावा लागेल. मागील 1 ते 1.5 तासापासून सुरुवातीला पाऊस जे आहे ते सुरू आहे नागपूर शहरामध्ये. नागपूरचे जे सोमवार शाळा आहे त्या प्रांगणामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे. सोबतच गिट्टी गदान परिसरातील त्या परिसरातील काही वस्त्यांतील घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचे दृश्य आता सध्याला समोर येत आहे. सोबतच बर्डी परिसर असेल, त्याचबरोबर नरेंद्रनगर ब्रिज आणि मनीषनगर ब्रिज हे सध्या पाण्याखाली गेलेले आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमामध्ये पहिला पाऊस जे आहे ते नागपूरमध्ये सध्याला दमदार सुरू आहे आणि या पावसामुळे जे आहे ते शहरातील सकल भागामध्ये पाणी साचलं गेल्याचं दृश्य सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळते. एकूणच रेडिसन हॉटेल ते नरेंद्रनगर चौकापर्यंत जो ओव्हरब्रिज आहे त्या ब्रिजवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात सध्याला या पावसामुळे वाहतूक देखील सध्याला निर्माण झाली आहे. त्यामुळे एकूणच महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आता जे आहे ते अलर्ट मोडवर आपले अधिकारी जे आहे ते रस्त्यावरती आलेले आहे आणि एकूणच ज्या ज्या परिसरामध्ये पाणी साचलं गेलेलं आहे किंवा नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं गेलेलं आहे अशा ठिकाणी जे आहे ते आता मदतीसाठी जे आहे ते सरसावले गेले आहे. आणि सोबतच हवामान विभागाने जे आहे ते पुढील 48 तासामध्ये नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये जे आहे ते मुसळधार पावसाचा इशारा दिलेला होता आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील दिलं होतं. मग त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये जे आहे ते काही तासापूर्वी जे सुरू झालेल्या पावसामुळे सद्यस्थितीमध्ये नागपूर शहरात पाणी सगळीकडे असं दृश्य जे आहे ते पाहायला मिळते. ते निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.